मी मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक मस्त अशी रेसिपी बघू। मित्रांनो, आंब्याचा सीझन आलेला आहे आणि शिकरण आणि पुरणपोळी नाही बनवणार असं होणार नाही। आज मस्त असं टेस्टी पुरणपोळी आणि त्याचसोबतच शिकरांची रेसिपी बघणार आहोत। इतकी चव आणि चमचमीत लागते ही रेसिपी। चला तर मग आजची ही रेसिपीला सुरुवात करूया आणि सगळं एकदम हेल्दी होणार आहे। गूळ घालून आपण शिकरण बनवूया आणि पुरणपोळी। तर चला आजची ही व्हिडिओला सुरुवात करूया। टम अशी फुगलेली पुरणपोळी होणार आहे आणि घट्टसर असं आपण आज शिकरण बनवणार आहोत। इतकी चव लागते ना। चला तर मग बघताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे। आमरस आणि पुरणपोळ्या बनवणार आहे। तर पुरणपोळ्या बनवायसाठी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। तर एक वाटी आणि थोडीशी घेतलेली आहे। तर या डाळीला स्वच्छ धुवून घेऊया। स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि साईडला इकडे गरम पाणी कुकरात ठेवलं होतं। तर चांगलं गरम झालेलं आहे। डाळ ह्याच्यात मिक्स करूया। तुम्ही म्हणणार ताई आता का पोळ्या, कुठला सण बिन आहे? तर आंब्याचं सीझन आलेला आहे बघा। मस्त मार्केटात छान छान पिकलेले आंबे यायला लागलेत। तर आंबा आणलं होतं काल मार्केटातून। तर म्हणलं चला तुमच्याबरोबर मी शेअर करावा आमरस आणि पुरणपोळी। तर त्यासाठी तयारी चाललेली आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघा। ओतायचंय थोडंसं तेल, थोडीशी हळद, मीठ। आता झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊया। डाळ शिजूस तर गव्हाचं पीठ मळून घेऊया। तर इथं घेतलेले आहे बुट्टी, पीठ चाळून घेऊया। इथं घेतलेला थोडासा मैदा बी चाळून घेते। घेतलेली हळद, तर हळद पाण्यामध्ये टाकायची। पिठात टाकायचं चवीप्रमाणे मीठ, थोडंसं तेल ओतूया। चांगलं एकदम मिक्स करून घेते। थोडं थोडं पाणी ओतून पीठ चांगलं मऊ असं मळून घेऊया। पीठ छान असं मळलेलं आहे। तर इथे आपण छान पोळ्यासाठी काय करायचं, तर हे पाणी उरलेलं आहे थोडंसं, त्याच्यात हे गोळा ठेवून द्यायचा आणि छान पीठ भिजलं जात आहे असं दाबून, आणि थोडंसं पाणी वरते म्हणजे चांगलं भिजलं जात आहे। फुल्ल वतून झाकून ठेवायचा। पिठाला झाकून ठेवूया आणि आपण गुळ किसून घेते। डाळ शिजल्या का? तर छान असे शिजलेले आहेत पहा, मस्त असे शिजले। आता काढून घेऊया चाळणीवर एका। तर आमटीला का नाही, कटाच्या आमटीला असं हे पाणी काढून घेतलेलं आहे। आता कढाई 30 कढाई ठेवलेली आहे। आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे। सर सगळी कुकर मध्ये ओतूया। घेतलेली थोडीशी डाळ ठेवलेली आहे मी कटाच्या आमटीला पाहिजे म्हणून। आता या वाटी गुळ घेतलेली आहे, किसून घेतलाय गुळ, त्याच्यात मिक्स करूया। तुम्हाला आणि जास्त गोड पोळ्या खाऊ वाटल्या असलं तर आणि थोडंसं गुळ वापरा। तर ह्याला छान असं शिजवून घ्यायचंय। पाणी सुटते, पाणी आटवून घ्यायचंय पूर्ण। कसं वल्ल झालं लगेच। डाळ आपली चांगली मऊ शिजलेली आहे, किती मऊ झालं पहा। आपल्याला लय वाटायला मेहनत लागत नाही।
असं हलवतच शिजवून घ्यायचं घट्ट असं. मस्त असं घट्ट व्हायला लागलेलं आहे. ह्याच्यातच टाकूया वेलदोड का नाही चेचून घेतलं होतं. मस्त असं घट्ट झालेलं आहे पीठ बघा. कसं वळकायचं तर घट्ट झालेलं हे असं ह्याच्यात ना उलटण ठेवायचं. उलटण आपलं पडलं तर समजायचं अजून झालं नाही, गच्चघार बसलेला आहे उलटण, तर आपलं मस्त असं पुरण शिजलेलं आहे. आता गॅस करायचं बंद आणि आता इथं चाळण घेतलेली आहे मी आणि खाली एक भगुरं घेतलेलं आहे. तर आता ह्याला गरम गरम आहे तवनच बारीक करून घ्यायचं. गरम असते तवनच लगेच हे होते, बारीक बी होते पडते बी लगेच. थंड झाली तर लई त्रास करून घ्यायला लागते. तर एक ग्लास घेतलेला आहे मी. गलसांना आधी करत डाळ ही जी काढून घेतली होती आमटीची, कटाची आमटीची, ती बारीक करून घेतली होती म्हणताना. तर इथं पुरण का नाही बारीक करून एका भांड्यात दुसऱ्या काढून घेतलेला आहे. आता आमरस बनवूया, नंतर पोळ्या करूया आपण. तर आमरसासाठी हे आंब घेतलेले पाण्यात ठेवलेले स्वच्छ धुवून, तर मिक्सरला करणार आहे. तर हे काढून घ्यायचं. सालपाट बी काढून घेते. ह्या पद्धतीनं काढून घेते. तर सगळं साल काढून घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यात काढूया. आता सगळं असंच काढून घेते, किती लागते तेवढं. सगळं आंब असं काढून घेतलेलं आहे. त्याच्यात टाकायचं थोडंसं मीठ. हे पा थोडंसं मीठ घेतलेलं आहे. इथं घेतलेलं आहे गुळ, किसून घेतलेला आहे गुळ. तुम्हाला गुळच्या जागा साखर वापरायची असली तरी वापरू शकता. तर गुळानं मस्त होतंय. आता ह्याच्यात होतोय एकदम थंड पाणी. आता मिक्सरला लावून घेऊया, बारीक असं फिरवून आणूया. तर मस्त फिरवून घेतलेलं आहे. हे पहा मस्त असं घट्ट बनवलेलं आहे, मस्त झालेलं आहे. आणि तुम्हाला वाटलं ह्याच्यात इलायची घालू वाटलं तर घाला. आमच्या मुलांना इलायची आवडत नाही त्यामुळे मी घातलेली नाही ह्याच्यात. तर मस्त असं घट्ट झालेलं आहे. आता साईडला ठेवून देऊया आणि आपण पोळ्याची तयारी करूया. तर आपण पीठ झाकून ठेवलं होतं. तर पीठ बघा एका बुट्टीत काढून घेतलेलं आहे. हे पा पाणी बी आहे तसं. अजून एकदा याला छान असं मळून घ्यायचं. असं पातळ होतंय, पातळ होतंय म्हणून असं घट्ट पीठ आणि घालचाला तुम्ही वाळलं पीठ तर घालू नका. असंच मळून घ्यायचं आहे. पोळ्याला पातळच लागतंय, घट्ट नाही लागत. तर चांगलं आणि एकदा असं मळून घ्यायचं. तर ह्याला छान असं मळून घेते मऊ होऊस तर. तर मस्त असं मळलेलं आहे पीठ. हे पा छान असं मळून घेतलं. साईडला ठेवूया. घेतलेलं आहे पळपूट लाटणं. तर इथं बघा मी प्लास्टिक घातलेलं आहे एक. तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पोळ्या करून दाखवणार आहे. तर इथं घेतलेलं आहे प्लास्टिक. पहिलं तेल लावून घ्यायचं. एक गोळा तोडून घेऊया. बघूया आपण तेल लावून जमतेत का पोळ्या कशा होत्या त्या. तर एक गोल गोळा बनवून घेऊया. किती पुरण बसतंय तेवढा. पुरण आपलं खूप छान झालेलं आहे. मस्त असं भरून घेऊया. जास्त झालेलं थोडं काढून घ्यायचं. हे पा मस्त असा गोळा बनवून घेतलेला आहे. तर खूप सारं तेल लावायचं पळपुटाला. ह्याला बी बक्कळ असं तेल लावायचं. तेल लावून घ्यायचं. आता बघूया आपण कसं होतंय. तर सावकाश अशी पोळी लाटायची, जास्त चपातीवानी. मस्त अशी लाटलेली आहे पहा.
आपण तवा बी ठेवलेला आहे. तव्याला थोडंसं पहिलं तेल लावून घ्यायचं म्हणजे पोळी चिटकत नाही. ह्या पद्धतीनं आता कशी उचलायची दाखवते. काय मस्त परफेक्ट झालेली आहे बघा मस्त. तर दुसरीला बी करायला सुरुवात करायचं, नाहीतर का तुम्हाला जमत नसलं तर एकच पहिलं शेकून घ्या. तेलच लावायचं जास्त म्हणजे चिटकत नाही हाताला. हे पहा इकडे शेकत बी आहे. आता बघून तव्याला चिटकते का काय करते. पहा कशी मस्त झालेली आहे. कलर पहा काय भारी आलेला आहे. फिरवूया. आता वर काय तेल लावायची जरूरत नाही. अशी शेकलेली आहे. काढून घेऊया. हे पहा भारी कुठं फुटलेली नाही काय नाही. आता दुसरी वेग लाटून दाखवते. तर असा गोळ करून घेतलेला आहे. फुल तेल लावायचं. जेवढं तेल लावचाल तेवढं पसरतं या. तेल आले ते पहा मैत्रिणीनं मस्त अशा लाटायला लागलेल्या आहेत. तर हळूच उचलायचं. तेल थोडंसं टाकूया तव्यावर. भारी झालेले पहा. तर फिरवून घेऊया. तर पहा कशा मस्त अशा फुगायला लागलेल्या आहेत. बघा मैत्रिणींनो मस्त फुगायला लागलेत. मस्त अशी शेकलेले आहेत. काढून घेऊया. तर मस्त अशा पोळ्या टम्म अशा फुगायला लागल्या त्या. तर पहा मस्त अशा सगळ्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आपल्या. झाले त्या पहा. अजिबात कुठे फुटलेलं नाही काय नाही. मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत त्या. मस्त त्या काढूया. आता सर्व करूया. तर मस्त बघा आपल्या पुरणपोळी, शिकरान आणि मेनं भात बी बनवलं होतं आणि आमटी बी बनवल्या. पापड भाजलेला आहे. तर मस्त अशी छान थाळी लावलेली आहे. पहा काय भारी दिसायला आले. त्या पोळ्या आपल्या काय मस्त झाल्यात पहा. तर खूप छान झालेला आहे. नक्की एकदा तुम्ही करून बघा. तुम्हाला दाखवते बी मी कशी बनलेली आहे पोळी. आपण याला साईडला ठेवूया. हे पहा काय भारी झालेले आहेत. बघा मस्त होते तशा तेल लावून केलेल्या. पहा भारी झाले. सगळं आत पात्र पुरण मस्त असं भरलेलं आहे. हे पहा ताईनं बघा पुराणच पुराण आहे सगळं. किती भारी झालेले आहेत पोळ्या. मस्त झालेले आहेत. नक्की एकदा तुम्ही बी करून बघा. खूप छान झालेले आहेत. आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोंडपात्र खात राहा, मस्त राहा आणि शेवटपात्र व्हिडिओ बघितला पाहिजे. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. बाय.